अधिवेशनामुळे शहांसोबतची भेट लांबली असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। शहांचा निरोप आल्यावर जाऊन भेटणार असं सुद्धा अजित पवार म्हणाले। अमित शहांची भेट घेण्यासाठी जाणार होतो, परंतु अमित शहांचा निरोप आला की तिथं अधिवेशन चालू होतं। 3 महत्वाची बिलं त्यांना मंजूर करायची होती आणि तिथं लोकसभेचं महत्वाचं काम चाललेलं असल्यामुळे, राज्यसभेचं महत्वाचं काम चाललेलं असल्यामुळे हे सगळ्या कामातनं मोकळं झाल्यावर आम्ही तुम्हाला बोलवतो असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी आम्हाला निरोप दिलाय। आम्ही आज जरी मी पुण्यामध्ये दुपारपर्यंत असलो, दुपारनं मी जाणार आहे। उद्या मी बारामतीत आहे दिवसभर, परवा मी दिवसभर पुन्हा पुण्यामध्ये आणि 26 पासून पुन्हा तिकडे। ह्या 2-3 दिवसात जर बोलवलं तर आम्ही आमचे ठरलेले कार्यक्रम कॅन्सल करून जाऊ।